हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझा एक्समॅन 60+ या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. तुम्ही पाठीमागच्या व्लॉगमध्ये पाहिलंच असेल की आपल्या दहिवडी मुख्यालय असलेल्या तालुक्याला मान तालुका हे नाव कसं पडलं. त्याशिवाय सीताबाईचा डोंगर, त्याला सीताबाईचा डोंगर का म्हणतात, मान तालुक्याला रामायण काळापासूनचा वारसा कसा लाभला, लवकुशचा जन्म कुठं झाला, मानगंगेचा उगम कुठं झाला, असे एक ना अनेक प्रश्न, त्यांची उत्तरे तुम्हाला माझ्या या पाठीमागच्या व्लॉगमध्ये मिळून जातील. तो व्लॉग तुम्ही अवश्य पहा. त्याशिवाय आज माझ्या दिवड गावची यात्रा आहे. या यात्रेच्या अनुषंगाने आपण आज दिवडगावला जाऊया आणि दिवडगावचे महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊया. चला तर चलूया दिवडगावला. मी रात्रीच दिवड येथे येऊन मुक्काम केला, जेणेकरून मला सकाळपासून मंदिरात जाता येईल व दिवसभर यात्रेचा आनंद घेता येईल. सकाळी सकाळी लवकर उठून मी मंदिरात जाण्यासाठी तयार. मंदिरात जाताना मला रस्त्यामध्ये माझा लहानपणाचा मित्र दादा सावंत भेटला. त्याच्याबरोबर गप्पा मारून मी व अजय मंदिराकडे प्रस्थान केले. प्रत्येक दिवाळीच्या नंतर येणाऱ्या पौर्णिमेला दिवडगावची यात्रा असते. या जत्रेमध्ये गावोगावचे व्यापारी आपली दुकाने, हॉटेल्स लावतात. खेळाचे साहित्य, मनोरंजनाचे साहित्य विक्री सांगतात. या यात्रेमध्ये एक दिवस जंगी कुस्त्यांचा फड असतो. या दिवशी लाखो रुपयांची बक्षिसांच्या कुस्त्या लावल्या जातात. तसं पाहिलं गेलं तर श्री म्हसोबा देवाची मंदिरे ही संपूर्ण महाराष्ट्र व आंध्र प्रदेशमध्येही दिसून येतात. दिवडगावच्या श्री म्हसोबा देवाचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर गावच्या ओढ्याच्या मधोमध आहे, म्हणून हा म्हसोबा स्वयंभू धारेतील म्हसोबा म्हणून ओळखला जातो. ग्रामस्थांच्या मतानुसार या गावचा श्री म्हसोबा केलेल्या नवसाला पावतोच पावतो. त्यामुळे भाविक या ठिकाणी यात्रे दिवशी नवस बोलण्यासाठी येतात व केलेले नवस फेडण्यासाठीही या दिवशी ते हजर असतात. गप्पा मारत मारत आम्ही मंदिराजवळ पोचलो. पाहतो तर देवाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी खूपच मोठी रांग लागलेली दिसून आली. आम्ही रांगेत उभे न राहता सभामंडपातूनच दर्शन घ्यायचं ठरवलं. सभामंडपाच्या समोर बऱ्यापैकी गर्दी होती. जी काही गर्दी दिसत आहे ती नारळ वाढवण्यासाठी झालेली गर्दी आहे. आम्ही मंदिराच्या सभामंडपातून दर्शन तर घेतलं, परंतु मला मंदिराच्या गाभाऱ्यातून दर्शन घ्यायची इच्छा झाली होती. श्री म्हसोबा देवाला गावचा रक्षक देव म्हणजेच क्षेत्रपाल मानले जाते. असं मानलं जातं की श्री म्हसोबा देव हे आपल्या गावाची व आपल्या शिवाराची रक्षण करतात. ओळखीमुळे आम्हाला रांगेच्या मध्येच प्रवेश घेता आला.
लवकरच आम्हाला मंदिराच्या गाभाऱ्यामधून दर्शन घ्यायची संधी मिळाली. देवाचे शांतचित्तेने दर्शन घेतलं, मनोभावे प्रार्थना केली, प्रसाद घेतला. मंदिराच्या गाभाऱ्यात बरीच गर्दी झाली होती. पुजारी सर्वांना ओरडून ओरडून सांगत होते की पटापट दर्शन घ्या व बाहेर निघा. आजच्या दिवशी घेतलेल्या दर्शनाचं महत्त्व हे काही वेगळंच असतं. आज दर्शन घेण्यासाठी दूरदूरवरून गावकरी, पाहुणे मंडळी हे येत असतात. म्हसोबा देवस्थान हे दिवड गावचे ग्रामदैवत असून या देवतेची पूजा ही गावचे गुरु यांच्याकडूनच केली जाते. आम्हालाही देवाचे जवळून दर्शन घेण्याची संधी मिळाली. आम्ही देवाचे मनोभावे दर्शन करून व प्रार्थना करून मंदिरातून बाहेर जाण्यासाठी निघालो. यात्रेच्या गर्दीमुळे मंदिरामध्ये नारळ वाढवण्यास बंदी होती, परंतु नारळ वाढवण्यासाठी मंदिराच्या बाहेरच्या बाजूला त्यांनी सोय केलेली होती. काम करा ना, मला नाही घर माहिती, त्या मारुती मंदिराच्या तिथं कोणातरी पाठवा ना. अशा प्रकारे श्री म्हसोबारायांचे परिपूर्ण दर्शन घेऊन आम्ही प्रसन्न मनाने मंदिरातून बाहेर पडण्यासाठी निघालो. मंदिरातील दर्शन घेऊन खरं तर आम्हाला घराकडे जायचं होतं, परंतु ज्यावेळी मंदिरातून बाहेर पडलो त्यावेळी मनाचा मोह अनावर झाला व आमची पावले आपोआपच यात्रेतील मनोरंजनाच्या परिसराकडे वळली.
तसेच एक दिवस ग्रामस्थांच्या व आलेल्या पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी तमाशाचे आयोजन पण केलेले असते. संध्याकाळी तमाशा का? हां. कुठं जातो? मी जाऊ का घरी मग? तुझ्या घरी मग आम्ही दोघं. अशा प्रकारे देवाचे दर्शन घेऊन जत्रेत फिरून मी हनुमान मंदिराकडे दर्शनासाठी निघालो. मंदिरात उघडं आहे. मंदिरामध्ये मारुतीरायांचे दर्शन घेऊन मी पुढे आमचे कुलदैवत श्री ज्योतिबा मंदिराकडे गेलो. त्या ठिकाणी ज्योतिबा देवाचे दर्शन घेतले व त्यानंतर दर्शन घेऊन पुढे मी आमची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी मातेचं दर्शनासाठी निघालो. महालक्ष्मी मातेचं दर्शन घेऊन मी घराकडे प्रस्थान केले. सर्व देवदेवतांचे दर्शन घेऊन मी घरी आलो. घरी येऊन पुन्हा तयार होऊन मी श्री खंडोबा मंदिराकडे दर्शनासाठी निघालो. खंडोबा मंदिर हे सध्या खूपच जीर्ण अवस्थेत असून त्याच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे. मित्रांनो, आजचा व्लॉग व माहिती तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय व सुझाव कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून कळवा. आपण लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.